जालना जिल्ह्यातील विरेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली। एक गुंड प्रवृत्तीच्या सावकाराने केवळ 1.5 लाख रुपये कर्ज दिल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात जबरदस्तीने 10 लाख रुपये वसूल केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संबंधित सावकाराच्या विरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। सविस्तर माहितीनुसार विरेगाव येथील एका शेतकऱ्याने वैयक्तिक अडचणीमुळे स्थानिक सावकाराकडून 1.5 लाख रुपये कर्ज घेतले होते। मात्र सावकाराने धमकावून मुलाबाळाला जीवे मारण्याची धमकी देत अवघ्या 8 महिन्यात 10 लाख रुपये वसूल केले। यामध्ये पीडित शेतकऱ्याला मानसिक त्रास, धमकी आणि आर्थिक शोषण सहन करावे लागते। पीडित शेतकऱ्याने अखेर धाडस करून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सावकाराच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणामुळे विरेगाव परिसरात खळबळ उडाली असून अवैध सावकारीचा विळखा अजूनही ग्रामीण भागात कसा घट्ट आहे हे पुन्हा एकदा समोर आले। पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणात आणखीन कोण सहभागी आहेत का याची चौकशी सुरू आहे। नमस्कार, मी सुनील वैद्य आणि आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र। महाराष्ट्रभर पूर्ण मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान झालेले आहेत आणि आज शेतकरी हवालदिल झाले आहेत। अशामध्येच अवैध सावकारांनी वर डोके काढले आहेत आणि ते बोकाळले सारखे झाले आहेत। एका जालना जिल्ह्यातील विरेगाव येथील एका शेतकऱ्याने एक सावकाराकडून अवैध सावकाराकडून 1,57,000 रुपये घेतले आणि सावकाराने धमकी देऊन दमदाटी करून त्या व्यक्तीकडून जवळपास 10,50,000 रुपये घेतले। त्याचे पुरावे ऑनलाईन आमच्याकडे आहे आणि हे पुरावे असताना सुद्धा आता सुद्धा ह्या व्यक्तीला तो सावकार धमकी देत असतो। आपल्यासोबत हे व्यक्ती आहे जे सावकारांना त्रस्त आहे। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत की नेमका आपल्यासोबत काय प्रकार घडला होता। माझ्यासोबत मी 2024 ला घराचं बांधकाम करण्यासाठी पैसे घेतले होते। टप्प्याटप्प्याने मला 1,57,000 ज्ञानदेव उर्फ बालासाहेब करात यांनी दिले, पण मी वारंवार त्याला परतही केले, पण त्याच्यानंतर त्याची दमदाटी, दादागिरी, धमकी आणि गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे मी त्याच्या धमकीला बळी पडून वारंवार त्याला पैसे देत गेलो आणि तोही मला धमक्या देत गेला। तुला मारीन, हाणीन, मुलाला हे करीन, ते करीन, बांधून नेईन, असं तसं धमक्या बऱ्याच वेळेस त्यानं मला दिल्या आणि घरी येऊन राडा करीन असं त्याच्या भीतीपोटी मी त्याला पैसे देत गेलो आणि त्याच्या आज पण धमक्या येतात। आता आपण तक्रार दाखल केल्यापासून नाही आली, पण त्याच्या अगोदर शेवटपर्यंत धमकी येत होती। तुम्ही याच्या अगोदर की आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला होता? हो, केला। याच्यात ताण कदर आणि माझ्या मनात विचार येऊ लागले की बाबा आता आपलं जगण्यात काही खरं नाही आणि आपण आता फाशी घेतलीच पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे जीवाचं, आणि पैसे देणार तरी कोण? आपण हेच याच्याकडून त्याच्याकडून पाहुणे रावणे सगळे आपण तोंड दाखायला जागा नाही राहिले। आपण त्याच्यामुळे याच्या ताना आपण हा निर्णय घेतला। तुम्ही जे पैसे दिले होते ते कसे घेतले होते? तुम्ही घेतले कसे होते? तुम्ही ज्या काही सावकाराकडून त्यानं टप्प्याटप्प्याने दिले ना आपल्याला, ऑनलाईन पद्धतीने घेतले होते आणि कधी 30,000, कधी 40, कधी 10-15 अशा टप्प्या करून त्यांनी मला 1,57,000 पूर्ण। तुम्ही रोख रक्कम नाही घेतली? रोख रक्कम नाही घेतली, तुम्ही कॅश ऑनलाईन। आणि तुम्ही त्याला देताना कसे दिले? मी बी देताना ऑनलाईनच दिली। बँक ऑफ बडोदा मधून माझे पूर्ण ट्रान्सफर झाले आणि त्याचे पुरावे माझ्या सोबत आहे। पूर्ण आहे? पूर्ण आहे। आणि हे फोन पे ची हिस्ट्री आहे आणि हे तर आपण बघू शकता ही फोन पे ची पूर्ण हिस्ट्री आहे। याच्यामध्ये एवढे मोठे कागद आहे, याच्यामध्ये पूर्ण डिटेल याच्यामध्ये आहे की कशा प्रकारे सावकाराला ऑनलाईन पद्धतीने पैसे दिले। पण अशा असताना सुद्धा हा सावकार आणि त्याचे सहकारी या व्यक्तीला धमकी देतात, जीवे मारण्याची धमकी देतात। या जाचाला कंटाळून शेवटी या व्यक्तीने जे दुय्यम निबंधक आहे यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि रीतसर न्यायाची मागणी केली। आपण आपल्यासोबत यांचे घरचे मंडळी आहे, त्यांच्यासोबत बोलणार आहोत की ताई नेमका काय प्रकार घडला होता? ते काय करायचे, फोन आला ना तर रात्रीच उठून बसायचे, जीव मारे धमकी द्यायची। काय झालं होतं अजून? कोण द्यायचं धमकी अशा? ते ज्यांनी आपल्याला 1,57,000 दिले का ते फोन करायचे यांना आणि मी फोन कोणत्या बी टायमाला लावायचे आणि उठून बसायचे आणि परत आम्हाला नाही त्रास द्यायचे। तुम्हाला कसं माहित झालं की यांनी पैसे घेतलेले म्हणून? यांनी सांगितलंच नाही, घरात कोणालाच नाही सांगितलं असं मी पैसे दिले का काय, कोणीच नाही सांगितलं। मग तुम्हाला कसं माहिती झालं? जेव्हा ते यांनी माझ्या धीराने फोन पे चेक केला तेव्हा आम्हाला कळलं ते पैसे दिले म्हणून। किती पैसे दिले आता लोक? यांनी 10,25,50,000 दिले।
मग आता तुम्हाला आता पण धमक्या येतात का त्यांच्या? हा, आता नाही येते. जेव्हा ती केस केली का, जेव्हा माहिती झालं का, तेव्हापासून धमक्या नाही येते, फोन नाही येत जास्त कोणाचा, काही नाही. जेव्हा आधी नाही का ते केस करायच्या आधी फोन यायचा आणि हे रात्रीचं उठायचे 1-2 लाख केव्हा बी फोन यायचा, मला 20,000 पाठव, मला 10,000 पाठव कधी. आणि ज्या दिवशी शेवटचे केस करून आले होते त्या दिवशी यांनी काय केलं, फोन केला आणि मला म्हणे सोमवारीच मला 1,20,000 पाहिजेत. तर मग ते म्हणे, तेव्हा घाबरले होते, एकटे होते. तुमच्या घरच्या मंडळींनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता? हो, केला होता. कसं? जेव्हा ते 2-2:30च्या सुमारात त्यांनी रात्रीच उठले या झोपेतून आणि फाशी घेण्याचे प्रयत्न केले. जेव्हा माझ्या धीराने बघितलं तेव्हा ते बाजूला केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हे फोन पे चेक केलं तरी पण दाखवत नव्हते ते कोणाला दिले, काय दिले. जेव्हा मग चेक केलं तेव्हा एवढे पैसे निघाले, एवढे दिले म्हणून. तर आपण बघू शकता कशा प्रकारे गावखेड्यामध्ये जे अवैधरित्या सावकारी करतात आणि त्या सावकारीला कंटाळून असे व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, तरी देखील त्यांच्यावर अशा सावकारावर कारवाई होत नाही. आणि हाच एक बघण्याचा विषय, या प्रकरणामध्ये कधी या सावकाराला अटक होईल आणि या व्यक्तीकडनं जे घेतलेले 10.5 लाख रुपये त्या व्यक्तीला कधी परत मिळणार. स्टार मार्कसाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर, जालना.